सर्वांना नमस्कार. दक्षिण भारत सहलीतील व्हिडिओना तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, कमेंट्स केल्या, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. दक्षिण भारत सहलीच्या वेळी आमच्या शेतातील हा कडवा पिकाचं कामकाज माझे सहकारी मित्र, माझा दिवाणजी विनायक, माझे सुनबाईचे आईवडील, भाऊ, शेजारची मंडळी, चाळके बंधू यांनी ही ऊसाची पाठवण कारखान्याला चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि आज जे काम चालू आहे ते पालाकुट्टीचं वावटळ. ती पालाकुट्टीची मशीन आमचे शेजारी महादेव मुळे यांना कामकाज दिलेलं आहे. आवडी शिवारातील पालाकुट्टीचं चक्रीवादळ. आमच्या शेजाऱ्यांनी ही पालाकुट्टी करून घेतलेली आहे. आजूबाजूच्या बागांना, पिकांना कुठल्याही प्रकारचा धोका पोचू नये, झळ पोचू नये, ह्यासाठी पालाकुट्टी हा एक उत्तम मार्ग आम्ही निवडलेला आहे. पालाकुट्टी म्हणजेच एक प्रकारचं खत आहे. मशीन आपल्यासाठी आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यात, ह्या उन्हाच्या तडाख्यात आपणाला हे व्हिडिओ चित्रीकरण दाखवत आहे. काय चुकलं असेल क्षमस्व असावं. जवळ जाऊन काय दिसणार नाही. जे काय आहे ते गाण्याच्या तालावर आहे. गाणं आहे तर जीवन आहे, आणि जीवन आहे तर गाणं आहे. हसत खेळत राहा, माणसं जोडत राहा. जोडलेली माणसं आपल्याला संकटकाळी उपयोगी पडत असतात. म्हणून मित्र हो, खेळीमेळीनं सर्वाशी कुठलेही हेवेदावे न करता तुम्ही मिळून मिसळून राहा, गोडी गुलाबीनं राहा. आपल्याला गाणं माहीतच आहे. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चलावे. ओके, बघूया जरा पुढची वाटचाल. अशा प्रकारे जागोजागी ज्या काही पाईप्स, ठिबक अडकून पडलेलं आहे, तुटून पडलेलं आहे, ते अशा प्रकारे ह्या कडबाकुट्टीमध्ये त्याचे नास्तूस झालेले आहे. ठीक आहे. शेतकऱ्याला अनेक बाबींना, अनेक अडचणींना, खर्चिक बाबींना तोंड द्यावं लागतं. कामगार वर्ग व्यवस्थित काम करलंच असं नाही. तो दिवसाला धोंड मारण्याचं काम करतो, 10 कामं धरतो, पण जे काही काम घेतलं आहे तो प्रामाणिकपणे करेलच असं नाही. ठीक आहे. पालाकुट्टीचं चक्रीवादळ. मशीननं केलेला पाल्याचा कुट्टा, पालाकुट्टी. आता प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांनी कसा पाला तोडून टाकलेला आहे. कामकाज व्यवस्थित नाही. मालक नसला आणि असला तरी ते त्यांच्या पद्धतीनंच कामं करत असतात. अशा प्रकारे टाकलेली पाल्याची चाप आणि ह्याच्यावरून मशीन फिरवली की अशा पद्धतीचा कुट्टा होतो. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सोपन. आमच्या या शिवारातील ऊस बाहेर काढण्यासाठी आमचे शेजारी मस्के पाटील यांनी आपल्या रानातून रस्ता दिला. ऊस व्यवस्थितरित्या बाहेर काढला. त्याबद्दल त्यांना आवडी चॅनलच्या वतीने मी धन्यवाद देतो. हा पाल्याची झालेली कुट्टा एक प्रकारचं उत्कृष्ट खत शेतकऱ्यासाठी मिळत आहे. माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून ऊस जायच्या वेळेला शुगर लॉबीचा एक व्हिडिओ करण्याचं मनात होतं, परंतु ते काय माझ्या नशिबात मला मिळालं नाही. कारण मी गेलो दक्षिण भारत सहलीला. त्यामुळं माझं शुगर लॉबीचं स्वप्न हे अपुरंच राहिलेलं आहे. हे फडकरी शेतात जे काय दिसत
त्याचा धुळा करता त्या नारळावरील नारळ खाली पाडलेले आहेत, खाल्लेले आहेत, जळान कापून घेऊन गेलेले आहेत. शिवाय नारळातील बागेतील ज्या काही दोऱ्या आहेत त्या दोऱ्याला त्या मुलांनी पाळणं केलेले आहेत आणि जे काही बांधून ठेवलेली बाग आहे ते अगदी सैल करून सोडलेली आहे. ठीक आहे, त्यांना कशाची किंमत नाही, त्यांना फक्त पैसा आणि लुटालूट करणे ह्याशिवाय त्यांना पर्याय नाही. थोडक्यात जाता जाता तुम्हाला सांगतो, हे पहा, हे आमचे महादेव मुडे त्यांची देखील बऱ्याच वर्षापासून ऊसतोडीची टोळी होती, पण गेल्या वर्षी त्या ऊसतोडीच्या टोळीनं त्यांना फसवलेलं आहे. आम्ही सकाळी येतो, मालक पैसे द्या, पैसे घेतल्याशिवाय ते हे करत नाहीत आणि रातोरात पसार झाले. त्यांना जवळजवळ लाखांच्या रुपयामध्ये त्यांना गंडा घातलेला आहे. त्यांनाच नव्हे, अहो गेल्या वर्षीचे बरेच रहदारी आमच्या ह्या शेताकडच्या बाजूला होती, परंतु ह्या वर्षी त्याच्या निम्म्यानंही ट्रॅक्टर ऊस वाहतुकीला नाहीत. कारण हे फडकरी लोक आमच्या ह्या ट्रॅक्टर मालकांना फसवत आहेत. त्यामुळं ह्या ट्रॅक्टर मालकांचं अतोनात नुकसान होऊन शेवटी काही ट्रॅक्टर मालकांना आपली शेती विकावी लागलेली आहे, ट्रॅक्टर विकावे लागलेले आहेत. अशी ही शुगर लॉबी की जे लुटारूसारखी आहे टोळी, त्यांना कुठेतरी कारखान्यानं पायबंद घातला पाहिजे, अन्यथा ही ऊस वाहतूक या ट्रॅक्टरमार्फत होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, भरपूर या शुगर लॉबीबद्दल सांगण्यासारखं आहे, पण काय खरं नाही. गरजवंताला अक्कल नसती, त्या पद्धतीनं त्या लोकांच्या विश्वासावर हे सगळं करावं लागतं. पण काय बोलून इलाज नाही. त्यासाठी आम्ही आता ऊसाचं क्षेत्रच कमी करायचं ठरवलेलं. उगा ह्यांच्या पाया पडायला नको आणि ह्यांचं सगळं हे करायला नको. ह्यांना वरचढ करण्यापेक्षा त्यांना ऊसच पीक करायचं नाही, बाकीची पिकं करायची. ठीक आहे, मी आता ह्या ठिकाणी माझा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले हे पालाकुट्टीचं यंत्र सुरू आहे. थोडक्यात माझं हे पालाकुट्टीचं चक्रीवादळ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.